आमचे रील स्टार गुरु पातळी आता आपल्याला भेटलो हा. तर तो सुद्धा आजची जत्रे. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी सगळेजण कसे आहात, मजे असाच ना. तर आज आपण चाललेले असावे आचरण्याच्या यात्रोत्सवात. तर आज 3 तारीख असा जानेवारीची 2026 मधली आणि वर्षाची आता ही म्हणजे त्यांची जत्रा दरवर्षाची चालू असत तसेच चालू असत. पण त्यांचे जत्रोत्सव वर्षाचा असा आणि आपला तर नवीन वर्षातांची आता जत्रा येलेली असा. तर मग आपण आता ह्याच जत्रोत्सवासाठी आपण चालला. तर थैली कोकणातल्या आपल्या आचिरण्यामधल्या म्हणजे वैभववाडीतल्या आचिरण्यातल्या मंदिरातल्या पद्धती आणि कशा प्रकारे असा आचिरण्याचं जत्रोत्सव कसं भरलो आता तर बघतला. तर चला मग ना थेट आपण जाऊया आचिरण्याच्या यात्रोत्सवात. तर लय दिवसानंतर आपण आता हे नशे बाहेर पडलेले असावं, कारण की आपण शेवटचं बावशीचं दहीकालो बघितलं आणि नंतर आपण आता ह्या जत्रोत्सवात चालला. तर कशा प्रकारे मजा येते आणि कसा काय काय होतं तर बघतला. तर चला मग थेट जाऊया. तर मंडळी फायनली आपण पोचलेला असा आचिरण्यामध्ये आणि यात्रोत्सवाच्या ते पोचला. तर गाडी जरा लांबत लावला कारण की इकडे गर्दी जोरदार असायची, त्याच्यानंतर गाडी वगैरे ओळख भेटत नाही, ट्रॅफिक जाम होता. तर सगळेच असा. त्याचबरोबर आपण आता यात्रोत्सव निघालेले असा आणि ह्या ठिकाणी ना गाड्यांची आणि तुम्ही माणसांची गर्दी बघू शकता किती गर्दी असा ती. तर हळूहळू चलत आम्ही आता गेटपर्यंत पोचला, नमाज झाला त्यालापर्यंत, कारण की गाडी लयच लांब लावलेलो आम्ही. तर या ठिकाणी तुम्ही हैनाच गर्दी किती आहे ती बघू शकता. आणि काय विषय आहे बघा, म्हणजे गाड्यांची योगजागसुद्धा वाटण्या अशी परिस्थिती होता. तर अंगणेवाडी आणि कुणकेश्वर यशवंतकडे परिस्थिती दिसता, मरणाची गर्दी दिसतात आतमध्ये. तर आपण द्वारावर तरी पोचलेलं असा आचिर्ण म्हणजे रासाई देवीचे आचिरण्याच्या जत्रोत्सवाच्या. तर हैना ते आतमध्ये जायचं असा, दर्शन भेटतं की नाही तर असं बघू वया बघा. रासाई देवी तीर्थक्षेत्र आचिरणे. तर या ठिकाणी पोचल्यानंतर तुम्ही खरोखरच एकदम भारी वाटतं, कारण की जत्रेचं फील येतं. कारण की हाली ना जत्रेन काय एवढी गर्दी बघूक गावत नाही आणि ही तशी बघूक गेलंच ना तर अंगणेवाडीच्या आधी शेवटची जत्रा असं म्हटलं तरी हरकत नाही, मोठी अशी. तर आपण पोचला आहे ना, लांब लांबपर्यंत सगळी माणसं आणि दुकानात दिसतात. तर अशा प्रकारे आपण चलत चलत जाऊया आणि नंतर मंदिरापर्यंत पोचल्यानंतर मग देवीचं दर्शन भेटतं काय तर सुद्धा बघूया. तर आमच्यासोबत सगळे घरातले आणि सुद्धा आणि काका वगैरे सुद्धा असतात. तर ओळखीचे तर वाटेत भेटतील आणि त्याच्याबरोबर जत्रेतसुद्धा भेटतले अजूनसुद्धा पुढे. तर अशा प्रकारे सुंदर असं मंदिर सजवलेलं असं खरोखर बघून एकदम भारी वाटला. लायटिंग वगैरे तुमका सुद्धा कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. तर या ठिकाणी दर्शनाची लाईन बघा, ही दर्शनाची लाईन असा, यानंतर आपल्याला दर्शन भेटतं. तर ही दर्शनाची लाईन हळूहळू, कारण की माहेर वसनींची आणि ओटी वगैरे असतात या ठिकाणी आणि ते मोठ्या प्रमाणात भरले जातात. तर त्याच्यामुळे ना या ठिकाणी एवढी लाईन दिसतात, सगळी लाईनीत बायका बहुतेक तुमका दिसत असते. तर अशा प्रकारे आपण थोड्या वेळाने आतमध्ये जाऊयाच. अशा प्रकारे ना आपण गर्दीतनं वाट काढी तर आपण मंदिराच्या आतमध्ये म्हणजे गाभारा असा त्याच्या तिथपर्यंत दिलेला असं आणि ह्या ठिकाणी सुद्धा गर्दी बघू शकतात. तर आपण आता इला असावं तर दर्शनसुद्धा घेऊया. तर माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा दर्शन घेवा असा यायचा आणि नंतर मग पुढे जाऊया बाकी जत्रा फिरा. तर अशा प्रकारे सुंदर असं दर्शन घेतलं, रासाईचं दर्शन वगैरे घेतलं. तुम्ही सुद्धा दर्शन घ्यावा आणि जास्तीत जास्त वेळ फोन ठेवायचा प्रयत्न केले, कारण की आता गर्दी तर जोरदार होती. पण म्हटलं आपण इला असावं तर असं व्यवस्थित शूट वगैरे घेऊया. तर अशामुळे आपण सुंदर असं दर्शन वगैरे तर केलं आणि थोड्या वेळानंतर ना यांचा गाराणासुद्धा या ठिकाणी घातला होता. माहेरवाशिणीना खूप जण सारे माहेरवाशिणी या ठिकाणी तुमका दिसत असते आणि त्याचबरोबर इकडे गाराण आणि ओटी तेवढा घ्यायचं आणि 4-5 जणसुद्धा तुमका दिसत असतील. तर आता ते गाराणं कसे घालतात त्यासुद्धा बघूया आपण. तर चला मग. गाराणं वगैरे तर ऐकलं आणि त्यानंतर या ठिकाणी खांब वगैरे ठेवले जाते आणि ह्यात पूर्ण ना भोवतारी अशी जागा असते देवीची असे पाठीमागसून. तर गाभाऱ्याच्या गोल असे फिराय आणि या ठिकाणी ना म्हणजे तीर्थ वगैरे बाहेर पडताना असं म्हणजे ह्या केलेला असा शंकराच्या पिंडीत जसं केला होता ना बाहेर येऊसाठी तशा प्रकारे. तर या बघा तुम्ही कसं दाखवत आहे. तर या बघा अशा प्रकारे केलेलं असं तीर्थ आपण जे म्हणजे पाणी वगैरे या करतं त्याच्यावर वाहतात तर सगळ्याकडे बाहेर येत असा केलेला असतात. तर अशा प्रकारे आपण आता बाहेर येलो आणि या ठिकाणी या गर्दीत आता बाहेर जाऊया आणि थोडीफार जत्रा वगैरे फिराया, कोण कोण भेटतात ते सुद्धा बघूया आपण. तर अशा वेळी सुंदर अशी जत्रा भरलेली असं या ठिकाणी आणि आपण त्या मांडवात असे 2-3 असे हॉल असेल त्याच्यातनं आपण बाहेर पडलेलं असा.
तर अशी प्रकारे जत्रा असतात. ह्या ठिकाणी ना बाजूक ना यावेळी सांस्कृतिक रंग म्हणजे कार्यक्रमसुद्धा असतात मुलांचे. सुंदर सुंदर डान्स असतात, स्पर्धात्मक डान्स असतात. तर आपण एक घ्यायचा प्रयत्न केला. आपण यात्रोत्सव फिरायला गेला तर यात्रोत्सवसुद्धा फिरायला ह्या तर चालूच असा यांचा. तर तुमका मागच्या साईडून मी कडेच्या साईडसून मंदिर वगैरे दाखवतो आहे. तर हे बघा आपण मागच्या साईडी कशी येईल आणि क्रॉस अशी यावं आणि तिकडनं मंदिर असं सुंदर असं दिसतं. आजूबाजू बघितले ना दुकानं आणि माणसांचीच गर्दी तुमका दिसत असते. तरी बघा खाज्याची दुकानं मोठ्या प्रमाणात लागलेली असतात. तर यंदा अंगणेवाडीच्या नंतर इथंच नंबर लागता का एवढी गर्दी असा. आणि ह्या गर्दीत ना वाट काढीत आपण चालला. यात्रेसोबत गेलो आणि त्याचबरोबर आपले इंस्टाग्रामवरचे रील स्टार गुरु पातळी आपल्याला भेटलो. तर तो सुद्धा आजची जत्रेक कसं वाटतं? हा जत्रेक मी दरवर्षी मी थोडं लेट यायचं आहे. यावर्षी मी लवकर येईल. थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे आता मी थोड्या वेळात जाणार. आता सध्या गर्दी वाढत चालली आहे. त्याच्यानंतर अजून गर्दी होणार. आता मग वाटतं जवळ 11:15 आले. 11 साडे 11 वाजेपर्यंत या मंदिर पूर्ण म्हणजे फुल पॅक असतं. गर्दी जाम. मी पण ह्या अगोदर व्हिडिओ केलं आहे. त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करा, व्हिडिओवरती कमेंट करा. तर आपलं माणूस आणि आपल्या कायम सपोर्ट करीत असता. आपण रील वगैरे करतात एखादं बघितसुद्धा असतात, मेन्शन बॅक देतात. असे कमी क्रिएटर असतात की जे असे सपोर्ट करतात. तर दादा खरंच बरं वाटलं आपल्याला भेटात. तर खरंच गुरुदादा भेटायला बरा वाटला. आणि तो एवढं मोठं रील स्टार असा की म्हणजे 30,000पेक्षा जास्त त्याचे फॉलोअर इंस्टावर असतात. त्यावर यूट्यूब चॅनल 2-2 असतात. ते एवढा सगळा सांभाळता आणि त्याचबरोबर तो भेटता आणि एवढी आपुलकीन बोललो. तुम्ही बघितलं असता आपण आत्ताशी नवीन क्रिएटर असो पण तो पहिल्यापासून करता आणि खूप बरं वाटला ते का भेटा. आणि तसाच आपण भेटला वगैरे आणि आता आपण पुढे चाललो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जत्रा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हा बघा अशा प्रकारे कडनं अशी लांबपर्यंत सगळी दुकानात दिसतात आपल्या. तर मोठ्या प्रमाणात ही जत्रा भरलेली असते यंदाची. आणि थोडा वेळ जाऊया पुढे आणि नंतर जरा चाय वगैरे पिऊया. आपले काका असत. तर आपले काका सुद्धा भेटलेले असत बावशेचे पप्पांचे मामा. अरे पप्पांचे मामा. हा आमचे आजोबा. तुमका काकाहून ओळख भेटली आहे ना आता. आणि जत्रे गेल्यावर म्हटल्याबरोबर कोण ना कोण गावातच असतात. तर अशा प्रकारे निकिताताई वगैरे सुद्धा भेटलेला असा करूडमधले. आणि आपले व्लॉग वगैरे बघतो असं म्हटलं. तर या ठिकाणी ह्या झाल्यानंतर ना त्यांचे देवसॉरी बाहेर पडलेले असतात. तर कशा प्रकारे आता आपण तर या ठिकाणी देवस्वारी तर असत होतं. त्याचबरोबर पालखीसुद्धा नाचवली जातं. आणि आता ही देवस्वारी असत ना त्यांच्या खालच्या देवळात जातले. आणि हे ना खूप लांब असा. आणि आपण आता 10-10:15 वाजता येलेलो आणि त्याच्यानंतर मग आता आपण निघाची वेळ झालेली असा. त्याच्यामुळे आपल्या पालखीचं सोहळा असं म्हणजे तो कसं असता तो आपल्याला अनुभव नाही भेटायचो. पण एवढंपर्यंत सुद्धा एकदम भारी वाटला देवस्वारींची पद्धत बघितला वगैरे. आणि अशा प्रकारे आता मग आपण घरी जाऊच्या आता वाटेक लागायचा असा. कारण की हैना पालखीने 2 ते 2.5 तास होतं. आणि त्याच्यानंतर आपल्या हैना परत उमरडाक जायचा. त्याच्यामुळे वेळ होतो. तर मग चला मग आता हैना आपण जत्रा वगैरे थोडीफार बघूया आणि नंतर मग थेट जाऊया घराकडे. मंडळींनो आता आपण फायनली यात्रोत्सव संपलेलो वगैरे असा. आणि यात्रोत्सव संपून आपण आता परत घराकडे निघालेलो असावं. तर पूर्ण व्लॉग कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असतात ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा.